ते मात्र कमिटी डिसाइड करेल। मी हे पुन्हा एकदा अधोरेखित करतोय, कोणत्याही प्रकारचा गैरसमज नसावा। आणि या पहिल्या सत्रासाठी मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक प्रितेश पाटील, मॅन फ्रॉम अलिबाग। धन्यवाद। राइटी है, तो राइटी है ना, मी राइटी मग तुला इथे पाहिजे। ही असेल सर सन्माननीय श्री निरंजन केसरकर, मराठी उद्योजक लोणेरे यांना विनंती असणार आहे आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन असं व्हायचं आहे। सो चलूया आता मैदानाकडे। मार्चला आपण पाहतोय प्रारंभ होताना पाहायला मिळते आप्पा 11 अलिबाग आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय यंगस्टर पोलादपूर। दोन्ही तालुके आपण पाहतो अगदी वेगवेगळ्या भागातील आहेत आणि दोन्ही तालुके खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले अनेक गुणवान खेळाडूंचा भरणा असलेले आहेत। सो नो डाऊट मॅच मध्ये अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला। स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतं बॅट्समन अब्बू कल्पेश मोहिते गोलंदाजीला आलाय आणि पहिला चेंडूवरती अब्बूचा एक वेगळा अटेम्प्ट पाहायला मिळाला। अगदी इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं त्याला, चेंडू मात्र आपण पाहिला कल्पेशने अगदी धीम्या गतीने टाकला होता, पेस पूर्णतः काढून घेतला होता। अगदी लाजबाब सुरुवात पाहायला मिळते कल्पेश मोहिते याची। कल्पेश मोहिते हा खेळाडू पोलादपूर मध्ये एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातो। पाहूया अब्बू त्याच्यासमोर कशी बॅटिंग करेल। पुन्हा एकदा आपण पाहतोय अब्बूला चकवलंय। पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे। अब्बू सारखा एक्सपोज बॅट्समन बॅटिंग करतोय आणि त्या बॅट्समनला मात्र आपण पाहतोय आणि एका टीमला प्रत्येक डावामध्ये एक रिओ सुद्धा असणार आहे याची कृपया 2 संघांनी नोंद घ्यायची आहे। पहिलं षटक चालू आहे मैदानामध्ये। पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी तसाच प्रयत्न आज अबूला झालंय काय हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। कल्पेश मोहितेचं कौतुक करावं लागेल कारण अबू सारखा एक विस्फोटक फलंदाज बॅटिंग करत असताना त्याला मात्र रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय। अगदी बहरदार गोलंदाजी पाहायला मिळते, अचूक टप्प्यावरचा नियंत्रित आणि तितकाच प्रभावी मारा पाहायला मिळतोय। त्यामुळे आपण पाहतोय अबू थोडासा स्ट्रगल करतोय। पहिलं षटक अगदी आपण पाहतोय यंगस्टर पोलादपूर संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय। अक्षय पाटील आणि अक्षय म्हात्रे हे दोन्ही फलंदाज अगदी एक्सप्लोजिव्ह आणि त्याच वेळी आक्रमक घणाघाती बॅटिंग साठी ओळखले जातात। पॉवर प्लेचं षटक चालू आहे। येथे मात्र आपण पाहतोय अबू आता लय मध्ये त्याला पाहायला मिळतोय, बॅक ऑन ट्रॅक आला असं म्हणावं लागेल। खूप वेट केला आणि त्याने धाडलं सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी दणदणीत षटकार। अबूची खेळाची रणनीती पूर्णपणे साफ आहे। खाईन तर तुपाची नाही तर उपाची आणि त्याच पद्धतीने तो बॅटिंग करताना पाहायला मिळतोय। पहिल्या 3 चेंडूंमध्ये तो स्ट्रगल करत होता पण त्यानंतर त्या चेंडूवरती मात्र आपण पाहिला एक दमदार एक धडाकेबाज असा स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय। धाव फलकावरती 6 धावा लागल्यात। षटक क्रमांक पहिलं चालू आहे। बापूजी देव घोटवळे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेला पालकमंत्री चषक 2022 पाहतोय। हा शिवरे संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय आणि आज मात्र पाहतोय आपण ज्या तालुक्याला हा शिवरे संघ बिलॉंग करतोय त्याच तालुक्याचा संघ अर्थात अलिबाग संघामध्ये बॅटिंग करतोय। अक्षय म्हात्रे आपण पाहतो बॅटिंग वरती आणि तो मात्र कल्पेश मोहितेवरती हल्ला चढताना पाहायला मिळालाय। येथे मात्र आपण पाहतोय एजंट टेकन बिग ब्लो फॉर टीम अलिबाग। अक्षय जाईल तंबू मध्ये परत, अगदी मोठा धक्का। अलिबाग संघाची अगदी अडखळ सुरुवात पाहायला मिळते। अद्यापर्यंत त्यांना सूर गवसलेला नाहीये, रिदम मात्र मिळाला नाहीये
आणि याच वेळी आपण पाहतोय मराठी उद्योजक सुभाष दळवी यांचे इथे आगमन होताना पाहायला मिळते. त्यांचं आम्ही मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि त्यावेळी आपण पाहतोय सुमित भगत पाहायला मिळतोय वन डाऊन वरती. या खेळाडूच्या नावावरती केवळ रायगड जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याच वेळी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन अनेक विक्रम नावावरती आहेत. असा अलिबागचा बाहुबली सुमित भगत पाहायला मिळतोय. सुमित भगत ज्या वेळी मैदानावर असतो त्यावेळी फक्त आणि फक्त आक्रमकता, फक्त आणि फक्त झंझावात पाहायला मिळत असतो. पाहूया सुमित आज त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करणार का, कारण अक्षय मात्रे अगदी लवकर बाद झालाय आणि अक्षय मात्रे लवकर बाद झाल्यामुळे आज सुमित वरती एक वेगळा दबाव आहे. आता जे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय अक्षय मात्रे आणि सुमित भगत दोन्ही खेळाडू एकाच गावाला बिलॉंग करतात. नौखार अलिबागचे हे दोन खेळाडू आहेत. पाहूया आता मैदानावरती ते खेळ कशा पद्धतीने करणार. 1 to go या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळणं शिल्लक. पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय. कल्पेश मोहिते अगदी दर्जेदार गोलंदाजी करतोय. वैविध्यतेने नटलेला मारा तो करतोय आणि फलंदाजाला मात्र आपण पाहतोय त्यांनी अगदी रोखून ठेवले. सुमित भगत आपण पाहतोय मैदानात बॅटिंगला गेलाय आणि पहिला चेंडूवरती आपला जलवा दाखवून देतोय. अगदी स्ट्रेट ऑफ द विकेट खेळलाय चेंडूला सरळ सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी खणखणीत चौका. वेलकम बाउंड्री फॉर टीम ऑफ 11 अलिबाग. जिद्दीक विकेट सुद्धा आली आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर 10 धावा सुद्धा झालेला पाहायला मिळाल्यात. ओव्हर नंबर 2 आणि गोलंदाजीला राजेश घाडगे पाहायला मिळतोय यंगस्टर पोलादपूर संघामार्फत. आता मात्र आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्ण ओव्हर जो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होता असा अक्षय पाटील अर्थात मोने आलेला आहे आणि मोन्या म्हटलं की नेहमीच त्याचे हेलिकॉप्टर शॉट असतील, त्याचे उत्तुंग षटकार असतील, हवाई हल्ले असतील पाहायला मिळत असतात त्याच्या बॅटमधनं. आज त्या पद्धतीची बॅटिंग मोन्या करणार का, कारण मोन्याने गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्या कामगिरीमध्ये केलेल्या सुधारणा आणि त्याच वेळी प्रत्येक मैदानावरती त्याने जाऊन दाखवलेला खेळ हा उल्लेखनीय स्वरूपाचा होता. राजेश घाडगे सुद्धा अगदी तितकाच दमदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तो राजेश घाडगे पाहूया या ओव्हर मध्ये कशा पद्धतीने कामगिरी करेल. दहा धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. एका षटकाचा खेळ मात्र आपण पाहतोय संपुष्टात आलाय. अक्षय पाटील अर्थात मोन्या पाहायला मिळतोय ऑन द स्ट्राइक राईट नंबर द विकेट. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. पाहूया आता खेळ कशा पद्धतीने रंगणार. बापूजी देव घोटवळ आपण पाहतो आयोजित करण्यात आलेली पालकमंत्री चषकामध्ये तालुकाचा पहिला सामना आणि येथे फटका फसलाय. ही विकेट मोठी विकेट होऊ शकतो आणि मोठा मासा गळायला लागलाय टीम पोलादपूरच्या. मोन्यासारखा तडाखेबंद खेळाडू अगदी 0 धावसंख्येवर परतला पाहायला मिळतोय. मोन्या गोल्डन डक वरती बाद होतोय आणि अलिबाग संघाला लागलेला हा दुसरा मोठा धक्का. आणि त्याच वेळी आपण पाहतोय नवीन फलंदाज निखिल पाटील पाहायला मिळतोय. वागरण अलिबागचा हा खेळाडू पाहूया आता मैदानावरती कशी कामगिरी करेल, परंतु पोलादपूर संघाचं कौतुक करावं लागेल. अगदी वाखाणण्याजोगी गोलंदाजी पोलादपूर संघाचे गोलंदाज करतायत. मग पहिल्या षटकात कल्पेशने केलेली गोलंदाजी असो आणि त्याच वेळी राजेश घाडगेने केलेली गोलंदाजी. अक्षय मात्रे आणि अबू हे खऱ्या अर्थानं दोन्ही खेळाडू अगदी मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात, पण या दोन्ही खेळाडूंना अगदी सुरुवातीच्या षटकामध्ये तंबूचा रस्ता दाखवत पोलादपूर संघाने सिच्युएशन आपल्या बाजूने बनवले. पण त्याच वेळी जो फलंदाज बॅटिंगला गेला निखिल पाटील तो सुद्धा तितक्याच क्वालिटी बॅटिंग साठी ओळखला जातो. दर्जात्मक बॅटिंग कशी असते हे नेहमीच निखिलकडनं पाहायला मिळत असते. आपल्या शैलीदार फटक्यांसाठी निखिल ओळखला जातो. तर निखिल पाहूया कशी बॅटिंग करेल. आता पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतो चेंडू अगदी बॉटम हँडचा उपयोग करत धाडलेला आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक
अगदी डीप वर्ण आलेला आहे, त्याने फील्ड केलाय चेंडू, तोपर्यंत एक धाव नक्की मिळते. संघाची धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. सुमित भगत पाहायला मिळतोय बॅटिंग मार्क वरती. पाहूया आता तो कशा पद्धतीने कामगिरी करणार, कारण मोने आणि अब्बू हे दोन्ही हे खेळाडू लवकर बाद झालेत, त्यामुळे कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ते सुमितला खांद्यावरती घ्यावी लागेल आणि त्या अनुषंगाने सुमितला बॅटिंग करणं गरजेचं आहे. येथे मात्र आपण पाहतोय सुमितला बीट करणारा चेंडू पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीचा बॉलिंग अटॅक पोलादपूर संघाकडे आहे आणि पोलादपूर संघाने ज्या पद्धतीने आतापर्यंत बॉलिंग केले, कोणत्याही पद्धतीने त्याने अलिबाग संघाला चान्स दिला नाहीये. अलिबाग संघाची खऱ्या अर्थानं बॅटिंग ही ताकद होती, ही पॉवर होती, पण त्याच अलिबाग संघाला मात्र आपण पाहतोय येथे प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. अगदी प्रत्येक फलंदाजाला त्याने जंग पचण्यास भाग पडले. सुमित भगत या दरम्यान मात्र आपण पाहतोय बॅकफुट वरती जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या रिझन मध्ये फक्त एकच धाव पाहायला मिळते या चेंडूवर सुद्धा. संघाची धाव संख्या 12 पाहायला मिळते. त्याचे षटक क्रमांक चालू आहे दुसरं. ही मैदान जर आपण पाहिलं ना, अगदी बॅटिंग पॅराडाईजची विकेट आहे, कारण याच मैदानावरती आशिर्वाद संघाने जवळपास 90 धावसंख्येचा डोंगर उभारला होता. त्याचवेळी 86 धावा सुद्धा कालच्या दिवशी या मैदानावरती चेस झाल्यात, त्यामुळे कुठेतरी बॅटिंग करत असताना चांगले बॅटिंग करून दाखवायला लागेल. परंतु राजेश घाडगेची गोलंदाजी मैदानामध्ये रंग भरत असताना राजेश मैदानावरती अगदी दैदीप्यमान आणि त्याचवेळी उल्लेखनीय दर्जाची गोलंदाजी करतोय. फलंदाजांना त्याने मात्र रोखून ठेवले. अलिबाग संघाला आता मात्र बॅटिंग करत असताना शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, एफर्ट चांगल्या पद्धतीने द्यावे लागतील, तरच अलिबाग संघ हे चांगली धावसंख्या उभारू शकेल. निखिल पाटीलला पुन्हा एकदा बीट केले. गोल्डन स्पॉट वर पडल्यानंतर चेंडू खूप खाली राहिला आणि त्याच वेगाने अगदी झपकन निघून गेला. सबमरीन स्वरूपाचा हा चेंडू होता आणि या षटकामध्ये राजेश घाडगेने केवळ 2 धावा खर्च केल्या. अगदी तिखट आणि त्याच वेळी भेदक स्वरूपाची गोलंदाजी राजेश घाडगेकडनं पाहायला मिळाली. कुठेतरी अलिबाग संघाला आपल्या प्लॅनिंग वरती आता विचार विनिमय करणं, त्याच वेळी आपल्या प्लॅनिंग वरती डिस्कशन करणं गरजेचं असणार आहे, कारण अलिबाग संघ येथे संकटाची झुंजताना पाहायला मिळतोय. परिस्थितीची झुंज देत असताना त्यांना आता मात्र एक वेगळ्या उमेदीने, एक वेगळ्या ईर्षेने बॅटिंग करावी लागेल. अलिबाग संघ जर म्हटला तर हार न मानणारा हा संघ आहे आणि या संघाकडे नेहमीच आपण खडूश्रुती पाहतो, कारण अलिबाग संघाची बॅटिंग ऑर्डर अगदी खोलवरती आहे आणि जर का सुमित भगत आणि निखिल पाटीलची बॅट लागली तर हा संघ अगदी 70 धाव संख्या सुद्धा इझिली करू शकतो 5 षटकांमध्ये. पाहूया आता कशा पद्धतीने अलिबाग संघ बॅटिंग करणार. पाहूया यंगस्टर पोलादपूर संघ आता तिसऱ्या ओव्हर मध्ये कोणाच्या हाती चेंडू देतोय. कल्पेश मोहिते पाहायला मिळतो आता गोलंदाजी मार्क वरती. पाहूया आता कल्पेश मोहिते कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. समोर अलिबागचा संघ मात्र आपण पाहतोय कुठेतरी बॅकफुट वरती आहे. अलिबाग संघाला आवश्यक आहे चांगल्या एफर्टची, कारण तुम्ही इम्पॉसिबल या शब्दाची जर फोड केलीत तर तो शब्द सुद्धा सांगतो येस आय एम पॉसिबल, आणि त्याच पद्धतीने अलिबाग संघाला आता बॅटिंग करावं लागेल. असे अनेक प्रेशर अलिबाग संघाने या अगोदर सुद्धा हाताळलेत आणि पाहूया सुमित भगत ते काय करणार. सुमित भगतच्या बॅट मधनं अगदी नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडनं मात्र अगदी अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. डीप कव्हरला आपण पाहतोय त्याने अप्रतिमरित्या चेंडू फील्ड केलाय. फक्त एकच धाव पाहायला मिळते. ज्या विकेट वरती पहिल्या 2 दिवस आपण धावांची अतिशबाजी अनुभवली, त्याच विकेट वरती तिसऱ्या दिवशी मात्र आपण पाहतोय धावांचे कमतरता. निश्चितपणे आपण पाहतोय पालकमंत्री चषक आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मराठी उद्योजक सुभाष शेठ दळवी यांच्याकडनं द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक होतं ते पारितोषिक त्यांनी आम्हाला आता दिलेलं आहे आणि त्यांचा आम्ही मंडळातर्फे सहर्ष आभार व्यक्त करतोय. मैदानावरती निखिल पाटील आज नक्की करतोय काय हा प्रश्न सुद्धा इथे निर्माण झालाय, कारण निखिल सातत्याने डॉट चेंडू खेळतोय आणि जितके डॉट चेंडू खेळेल निखिल तितकाच दबाव दडपण प्रेशर अलिबाग संघावरती. पुन्हा एकदा निखिल मात्र आपण पाहतोय अगदी खराब दर्जाची बॅटिंग पाहायला मिळाली. निखिल मात्र आपण पाहतोय खूप सारे चेंडू डॉट सुद्धा खेळला आणि निखिल आता बाद झालेला पाहायला मिळतोय. संघाची धाव संख्या धाव फलकावरती लागले केवळ 13 धावा.
थँक्यू व्हेरी मच डीजे सुयोग मस्कर यांना विनंती असणार आहे, आपण कुठे असाल तर त्वरित आमच्या पेंडॉल मध्ये येऊन असं नसतं आहे. आणि त्याच वेळी आपण पाहतोय नवीन फलंदाज, हा फलंदाज सुद्धा आक्रमकतेसाठीच ओळखला जातो. आदिल कुरेशी पाहायला मिळतोय. मागील 1 महिन्यामध्ये आदिल कुरेशी अगदी जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि मागील 1 महिन्यामध्ये त्याने केलेले रेकॉर्ड अगदी चर्चेच्या विषयी सुद्धा ठरलेत. 6 चेंडू 24 धावा असो, त्याच वेळी 2 चेंडू मध्ये 12 धावा असो, असे अनेक मॅचेस गेल्या 1-2 महिन्यामध्ये त्याने चेस केल्यात आणि त्याचमुळे एक चांगल्या फॉर्म मधून सध्या आदिल कुरेशी जातोय आणि तोच फॉर्म आदिल कुरेशीने आज या मैदानावरती कंटिन्यू ठेवला तर निश्चितपणे अलिबाग संघाला एक चांगली धाव संख्या उभारता येईल. फक्त 13 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. येथे मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करत असताना दिल कुरेशीचा तडाखा, चेंडूवरती लागले षटकाराची मोहर. संघाचे स्पॉन्सर तात्या मालुसरे यांना विनंती असणार आहे की आपण आमच्या पेंडॉल मध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय श्री तात्याजी मालुसरे. तात्या मालुसरे आपली दाजी व्यासपीठावरती वाट बघतायत. आदिल कुरेशी बद्दल मी आधीच म्हटलं होतं, कारण या खेळाडूकडे असलेली कॅपॅसिटी, या खेळाडूकडे असलेला टॅलेंट आणि या खेळाडूकडे असलेला कॅलिबर अगदी वादातीत आहे. प्रत्येक मैदानावरती या खेळाडू नेहमीच तोडफोडवाले बॅटिंग करत असतो आणि खऱ्या अर्थानं कोणत्याही चेंडूवरती षटकार मारण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे आणि मैदानावरती गेल्या पहिल्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक त्याने लगावलाय. आता 19 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि याच पद्धतीचं आक्रमण होणं अलिबाग संघासाठी गरजेचं असणार आहे. कल्पेश मोहितेवरती मात्र आपण पाहतोय अटॅक झालेला पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आदिल कुरेशीच्या बॅट मधनं अगदी तोडफोडवाला षटकार पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट, नेक्स्ट बॉल आदिल कुरेशी आसाडी. पुन्हा एकदा फॅन्टास्टिक स्ट्रोक, ओहो नेत्रदीपक फटका आदिलच्या बॅट मधना. आदिल कुरेशी आपण पाहतोय या मैदानावर सुद्धा सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. यावेळी डीप कव्हर पॉइंट मधून ठोकलेला चौका खऱ्या अर्थाने डोळ्यांचा पाळणा फेडणारा होता. हा चेंडूला आपण पाहतोय अगदी सरळ खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे जवळ फील्ड केलंय. असं वाटलं की जवळपास बाउंड्री गेले काय, परंतु ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं ना, कौतुक करावं लागेल. अगदी चांगल्या पद्धतीचा प्रेझेन्स ऑफ माइंड. पण त्याच वेळी अलिबाग संघाच्या खेळाडूने 3 धावा सुद्धा येथे धावून कंप्लीट केल्यात आणि 3 षटकाच्या खेळानंतर धाव फलकावरती 26 धावा लागल्यात. शेवटच्या 2 षटकांचा खेळ ना आता मात्र शिल्लक आहे आणि अलिबाग संघाला शेवटच्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त आक्रमक फलंदाजी करून दाखवायला लागेल, कारण हे विकेट अगदी बॅटिंग पॅराडाइज आहे आणि या विकेटवरती जिंकायचं असेल तर कमीत कमी 60 धावा तुम्हाला करणं गरजेचं असणार आहे. आदिल कुरेशी आणि सुमित भगत दोन्ही हे खेळाडू अगदी एकाच शैलीचे आहेत, कारण दोन्ही हे खेळाडू फक्त आक्रमकतेवर विश्वास ठेवणारे आहेत आणि त्यांच्या समोर पाहूया गोलंदाजी करणारा संघाचा आता प्लॅन कशा पद्धतीने असणार. ड्रिंक्स ब्रेक आहे आणि जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक असेल तोपर्यंत घेऊन जातोय पुन्हा एकदा डीजे मास्टर कडे. सव्वीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज कल्पेश मांढरे पाहायला मिळतोय.
पहिला चेंडू आदिलचा तडाखा. आदिल इज ऑन द फायर नाव. वेट करूया पंचांच्या डिसिजनचा. अंपायर ओहो इट्स अ फ्लॅट अँड फ्युरियस सिक्स बाय आदिल. म्हणजे आपण विश्वास सुद्धा करू शकणार नाही इतक्या फ्लॅट पद्धतीने हा षटकार चढवला आदिल कुरेशी याने. आदिल कुरेशी थर्ड अलिबागचा हा खेळाडू आहे आणि मैदानावरती बॅटिंगला गेल्यानंतर आपली जादुई बॅटिंग तो दाखवतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. यावेळी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी अविश्वसनीय आणि त्याच वेळी अद्वितीय स्वरूपाचा षटकार पाहायला मिळाला. आणि हा थर्डचा खेळाडू आपण पाहतो आज मात्र अलिबाग संघाला रिप्रेझेंट करत असताना अगदी दमदार स्वरूपाची बॅटिंग करतोय. 32 ऑन द बुट. आदिल कुरेशी आज मात्र आपण पाहतो बॅटिंगला अगदी उशिराने आला असं वाटावं लागले. कारण आदिल कुरेशी जर अगदी लवकर आला असता तर मात्र आता मोठी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली असती. पाहूया आता आदिल कशा पद्धतीने कामगिरी करणार. कल्पेश मांढरे पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडूवरती अगदी चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. बैठक शॉट स्वीप शॉट ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा फटका पहिला चेंडूवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका अगदी चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. यस इट इज वन बाउन्स फॉर 4 रन्स. आक्रमकता हा सर्वोत्कृष्ट बचाव असं म्हटलं जातं आणि तीच आक्रमकता आपण पाहतोय मैदानावरती. आदिल कुरेशी अगदी शांतपणे दाखवून देतोय. कोणत्याही पद्धतीचं टेन्शन तो घेत नाहीये. फक्त आपल्याला हल्ला बोल करायचा आहे, आपल्याला अटॅक करायचा आहे या एकाच इराद्याने मैदानात उतरलाय आणि त्याच पद्धतीची बॅटिंग तो करतोय. ओहो या दरम्यान मात्र आपण पाहतोय वेट करूया पंचांच्या डिसिजनचा. अंपायर सांगतात की चेंडू आहे ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. सो अलिबाग संघाला मिळणार एक्स्ट्रा +1. संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय 38 पर्यंत गेलेली पाहायला मिळते. अगदी चांगल्या पद्धतीने कमबॅक केले. मी आधीच म्हटलं होतं अलिबाग संघाची खडूस वृत्ती आहे आणि हा संघ शेवटपर्यंत मात सोडत नसतं. तीच खडूस वृत्ती पाहायला मिळाली. ओहो चेंडू मात्र अगदी थांबून आला. सुमित भगतने आधी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. जर वेट केला असता तर निश्चितपणे या चेंडूवर सुद्धा मोठा फटका मिळू शकला असता. परंतु पंचांकडून इशारा चेंडू लाईक बायच्या पद्धतीने या चेंडूवरती 1 धाव मिळणार आणि धाव फलकावरती 39 धावा लागल्यात. चांगल्या पद्धतीची बॅटिंग आपण पाहतोय आता मात्र. ओहो गोलंदाजाला आता मात्र रिदम मिळालाय. सूर गवसला असं म्हणावं लागेल. चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. आदिल कुरेशी याला चकवणारा. इथे मात्र आदिल कुरेशीच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा गगनाला गवसनी घालणारा षटकार. चेंडू गेलाय थेट हायवे वरून. षटकार सुनामी आपण मैदानावरती पाहतोय. आदिलची फलंदाजी गोलंदाजांसाठी अगदी कर्दनकाळ ठरताना पाहायला मिळते आणि आदिल बॅटिंगला आल्यापासून अलिबाग संघाच्या धावसंख्येचा ग्राफ मात्र अगदी डबल पद्धतीने उंचावताना पाहायला मिळालाय. हा चेंडू तुम्ही आदिलला करू शकत नाही. पुन्हा एकदा आदिल कुरेशीचा दमदार स्ट्रोक. व्हाट फॅन्टास्टिक स्ट्रोक दिस वॉज. आणि अगदी नेत्रदीपक बहरदार उल्लेखनीय आणि शब्दात न वर्णन करण्यात येणारी इतकी भन्नाट फलंदाजी आदिल कुरेशीकडनं पाहायला मिळाली. 49 धावा धाव फलकावरती लागल्यात. चौथ्या षटकाच्या खेळानंतर पाणी घेऊन जायचं. एकोणपन्नास धावा धाव फलकावरती लागल्यात
8 चेंडूंमध्ये 33 धावांची धुवाधार इनिंग. आज मात्र दिल कुरेशी या घोटवळच्या मैदानावरती खेळताना दिसतोय. सूरज सोनावणे पाहायला मिळतो अंतिम षटकामध्ये. सुमित भगतचा तडाखा चेंडूला दाखवलं आसमान. यावेळी सुमितने ठोकलाय वाटेल टिप मिड विकेटच्या बाहेर. एक दमदार षटकार. DJ 55 on the boot. हा चेंडू पंचांकडून इशारा आलाय. चेंडू मात्र अतिरिक्त अलिबाग संघ आता मात्र त्यांना अपेक्षित असलेली धाव संख्या उभारताना पाहायला मिळते. 56 धावा धाव फलकावरती लागल्यात. अप्पा 11 अलिबाग संघ आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. हा चेंडू सुमित भगत मात्र आपण पाहतोय बीट झालाय या चेंडूवरती आणि या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळते. धाव फलकावरती धावा लागल्यात तब्बल 57 धावा. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं आदिल कुरेशी आणि सुमित भगत यांमधली पार्टनरशिप अगदी रंगलेली पाहायला मिळाले. ही जोडी खऱ्या अर्थानं जमलेली पाहायला मिळाले. आदिल कुरेशी 8 चेंडू आणि 33 धावांची खेळी करतोय आणि या जोडीने 11 चेंडू मध्ये तब्बल 44 धावांची भागीदारी केली. आदिल कुरेशी या मैदानावरती न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने बॅटिंग करतोय. इथे मात्र आपण पाहतोय फटका फसला. मिस टाइम होता आणि ते कॅच मात्र अगदी ड्रॉप केले. कॅच कोणाचे ड्रॉप केले तर इन्फॉर्म बॅट्समन आदिल कुरेशी याची धाव फलकावरती तब्बल 58 धावा लागतात. कारण जर आपण पाहिलं तर जवळपास पहिल्या 2.5 ओव्हर धावा रन बॉल सुद्धा नव्हत्या पण त्यानंतर अलिबाग संघाने गिअर अप केलं आणि खऱ्या अर्थानं एक वेगळ्या पद्धतीची झुंजार वृत्ती आणि फायटिंग स्पिरिट आज या मॅच मध्ये अलिबाग संघाने दाखवून दिले. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुमित भगतला बीट करण्याचा प्रयत्न आणि यावेळी स्पोर्ट्समॅनशिप दाखवले सुमित याने अगदी स्वतःहून त्याने क्रीज सोडले आणि आपण पाहतोय सुमितच्या रूपात आणखीन एक हादरा. टीम अप्पा 11 अलिबाग संघासाठी. पाहायला मिळतं बॅटिंग साडी आणि धाव फलकावरती आपण पाहतोय 58 धावा आणि केस सरकार संघाचे स्पॉन्सर्स निलेशजी केसरकर यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं आहे. टू टू गो. अनिकेत पाहायला मिळतो आता बॅटिंग साठी. पाहूया अनिकेत कशा पद्धतीने बॅटिंग करणार. सूरज सोनावणेकडनं एक चांगला कमबॅक पाहायला मिळालं या षटकात आणि इथे मात्र चेंडू अगदी चांगला आहे. खराब थ्रो. कल्पेश मोहितेने मात्र चूक केली असं म्हणावं लागेल. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल अगदी जोरामध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 1 धावेने उंचावत असताना 59 धावा धाव फलकावर लागलेला पाहायला मिळतात. बायच्या रूपात ही धाव आलेली आहे कारण फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी कल्पेश मोहिते याला होती आणि जर डायरेक्ट हातात जरी चेंडू फेकला असता तर ही धाव मिळाली नसती. क्रिकेटच्या खेळामध्ये एक धाव सुद्धा मॅटर करते आणि एक धाव किती महत्वपूर्ण असते याचा अनुभव काल घोटवळ संघाला सुद्धा आला. पाहूया आता मॅच कशा पद्धतीने रंगेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार. आदिल कुरेशी वैयक्तिक 34 धाव संख्येवर खेळतोय. आदिल कुरेशीचा फटका फसलाय. यावेळी मात्र आपण पाहतोय स्लो वर मन होता पिक करण्यामध्ये अपयश आलं परंतु आदिल कुरेशी आणि सुमित भगत या जोडीने आपल्या संघाला अगदी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिले. एक फायटिंग टोटल ते पाहायला मिळते. ते बॅटिंग करणारा संघ पहिलं अलिबाग संघाकडून आणि 59 धावा लागल्यात कारण पहिल्या 3 षटकांमध्ये असं वाटत होता की अलिबाग संघाला 40 धावा उभारणं सुद्धा शक्य आहे परंतु नथिंग इज इम्पॉसिबल या पद्धतीने बॅटिंग केली. पहिलं सत्र खऱ्या अर्थानं आदिल कुरेशीने गाजवलं. आदिल कुरेशीने आपला बॅटचा हिसका आणि तडका आज मात्र घोटवळ नगरीमध्ये येऊन दाखवलाय.
पोलादपूर संघ आपली बसण्याची व्यवस्था आमच्या कॉमेडी बॉक्सच्या लेफ्ट साइडला केलेली आहे. पोलादपूर संघ लेफ्ट साइडला तुमचा टेंट आहे, तेथे आपण बसायचं आहे. आणि दुसऱ्या सत्राला प्रारंभ होईल तोपर्यंत मी घेऊन जाईल आता यासिन मर्चंट सर यांच्याकडे. पाहूया ही मॅच कोण जिंकणार. मॅच अगदी रोमांचकारी होणार, यात कोणतीही शंका नसणार आहे. के सरकार लोणेरे आणि आर्या 11 रायगड या दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे. के सरकार लोणेरे आणि आर्या 11 रायगड, चला आपण लवकरात लवकर टॉस करूया. सामना सुरू झाला की मध्ये डिस्टर्ब करणं योग्य नाहीये, कारण संपूर्ण या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज tenniscricket.in च्या माध्यमातून आमचे आविष्कार येवले आणि आकाश, विकास, त्याचप्रमाणे अरविंद, गणेश ही संपूर्ण टीम आपण पाहतोय इथे कार्यरत आहे. आणि आमचे गुणलेखक वैभव खराडे आणि त्याचप्रमाणे आमचे डीजे मास्टर अविनाश आणि आमचे साथी समालोचक प्रितेश पाटील आणि मी स्वतः यासिन मर्चंट. आणि या स्पर्धेचे ऑफिशियल अंपायर गणेश साळवी सर आणि नयन शिंदे सर. संपूर्ण टीम आमची इथे तयार आहे, तत्पर आहे. आणि लाईव्ह कव्हरेज अर्थात युट्यूबच्या साह्यानं जे क्रिकेट रसिक हे सामने पाहत आहेत त्यांना व्यवस्थित सामना त्यांच्यापर्यंत पोहोचावा ही आमची जबाबदारी आहे. तर तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा, सहकार्य करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे. तर मित्रांनो, आपण पाहतोय चालू असलेला सामना. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील पहिला सामना. अप्पा 11 अलिबाग विपक्ष यंग स्टार पोलादपूर. नाणेफेकीचा कौल हा यंग स्टार पोलादपूर या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ते अप्पा 11 अलिबाग या संघाला निर्धारित 5 षटकांचा हा सामना. प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 5 षटकांमध्ये अप्पा 11 अलिबाग या संघानं 59 धावांपर्यंत मजल मारलेली आहे. जिंकण्यासाठी 60 धावांची इथे गरज. 12 धावांच्या सरासरीनं इथे धावा जमवायच्या आहेत. पाण्याची व्यवस्था, पंचांकडून इशारा येतोय की आपण कृपया पाण्याची व्यवस्था करावी. प्रत्येक षटकामध्ये 12 धावांच्या सरासरीनं इथे धावा. चेंडू मैदानावरती द्यायचा आहे. बॉल बॉयज आणि स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स यांना विनंती असेल. सलामीचे फलंदाज आपण पाहतोय संदीप कदम आणि कल्पेश मोहिते. यंग स्टार पोलादपूर या संघातर्फे मैदानावरती अवतरित झालेले आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय स्टंपच्या मागे अर्थात यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये प्रसाद पाटील. शॉर्ट फाईन लेग मध्ये अनिकेत. शॉर्ट थर्डमॅन मध्ये आपण पाहतोय सुमेध पत्रे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये आदिल कुरेशी. शॉर्ट कव्हर मध्ये समीर पाटील. त्याचप्रमाणे आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेनं, लॉंग ऑनच्या दिशेनं मनीष मोकल. मिड ऑफच्या दिशेनं अबू आणि मिड ऑनच्या दिशेनं
हितेश पाटील आणि पहिलं षटक घेऊन आलेला गोलंदाज आपण पाहतोय मोन्या. अक्षय पाटील त्याचं नाव, परंतु मोन्या या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. सुमित भगत शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतोय. तर आता क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. पहिला सामना अगदी अटीतटीचा होईल, रंगतदार होईल, चुरशीचा होईल, यात तीळ मात्र शंका नाहीये. हियर इज गो, मैच इज ऑन. तो चलिए दोस्तों, मैं यासिर मर्चेंट आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर. मोनिया के हाथों में गेंद, स्ट्राइक एंड पर संदीप कदम, राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद और उसे बहुत ही खूबसूरती के साथ मात्र एलिवेशन दिया और गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 4 रन. फिर से एक बार 2011 का विश्व चषक और वीरेंद्र सहवाग मुझे याद आता हुआ. बांग्लादेश के खिलाफ पहले मैच में पहली गेंद पर चौके के सहायता शुरुआत की और बैक टू बैक संदीप कदम ने लॉन्ग लेग की दिशा में इस मरतबा उस गेंद को खेल दिया है. शानदार हुक और गेंद सीमा रेखा के बाहर. फिर से एक बार 4 रन. विकेट का अंदाजा आने में थोड़ी सी देर जरूर लगेगी, मगर यहां पे दोनों गेंदों के ऊपर बल्लेबाज संदीप ने फायदा उठाया और शॉर्ट ऑफ लेन गेंद को खेल दिया था लॉन्ग लेग और स्क्वायर लेग की दिशा में. और इस मरतबा फुलर लेन की डिलीवरी थी, उसे सीधे बल्ले से खेला था. हालांकि मिड ऑन की दिशा में मोनीश मोकल तैनात थे, वहां पे थोड़ा सा फंबल हुए, मिस फील्डिंग देखने को मिली और उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने. जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन तब्दील कर लिया है. सॉरी, 1 ही रन यहां पे मुकम्मल कर लिया है. और पहली मर्तबा स्ट्राइक एंड पर बल्लेबाज मोहिते. कमाल की गेंद, गोल्डन स्पॉट पे टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही और उसे आड़े बल्ले से अक्रॉस द लाइन खेलने के प्रयास में चूक गए. साफ यहां पे बॉल होते हुए पहली गेंद के ऊपर गोल्डन डक का शिकार हुए हैं कल्पेश मोहिते. बैक धन्यवाद डीजे अविनाश. पहले विकेट का पतन, कल्पेश मोहिते बैक टू द पैवेलियन. कल्पेश मोहिते आउट होने के बाद नए बल्लेबाज प्रणय, बाएं हाथ के बल्लेबाज, अंपायर से गार्ड लेते हुए, अंपायर से गार्ड लिया, अब मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार है मोनिया को. एक सफल गेंदबाज मोनिया. फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट. जी हां, इसमें दबा लेग स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद गेंद लेग स्टंप को छोड़कर निकल गई विकेट कीपर सुमित के हाथों में. अंपायर जी की तरफ से व्हाइट का इशारा, व्हाइट के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जुड़ता हुआ. रनों की संख्या हो चुकी है 10 रन 1 विकेट के नुकसान पर. हालांकि रन रेट के हैसियत से यहां पे अगर देखा जाए
तो बहुत ही बढ़िया यहाँ पे रन रेट नजर आता हुआ। जी हाँ, बहुत ही अच्छी गेंद, मगर उसे मिड विकेट की दिशा में खेलने की कोशिश की थी। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद शॉर्ट फाइनली की दिशा में चली गई। वहां पे सुमेध पत्र फील्डिंग कर रहे थे, बहुत ही बढ़िया फील्डिंग, मगर एक रन लेने से नहीं रोक पाए। दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले, एक रन मुकम्मल कर लिया और रनों की संख्या को पहुंचा दिया है 11 रन। आज एक महान खिलाड़ी विजय हजारे, जिनका जन्मदिन और 11 तारीख, जी हां 11 का आंकड़ा उनकी याद यहां पे ताजा करता हुआ। और अंतिम गेंद के ऊपर यहां पे बिंदी गेंद करते हुए बल्लेबाज संदीप को चकमा दिया और देखते देखते यहां पे ओवर की समाप्ति। अब जीतने के लिए बचे हुए 24 गेंदों में 49 रनों की जरूरत। तकरीबन हर ओवर में 12.50 के औसत से यहां पे रन बनने की जरूरत। पहले ओवर में हमने देखा था कि हर ओवर में 12 के औसत से रन बनाने की जरूरत थी। अब यहां पे रिक्वायर्ड रन रेट बढ़ता हुआ। एक विकेट के नुकसान पर कल्पेश बहुत ही जल्दी आउट हुए। पहली गेंद के ऊपर जोरदार प्रहार करने की कोशिश थी स्टंप को छोड़कर, हालांकि अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, बड़ा हिट लगाने की कोशिश थी, नाकाम रहे और साफ बोल्ड हुए। खंबा उखाड़ दिया मोनिया ने। अब दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज हम देख सकते हैं सुमेध पत्रे, मैन फ्रॉम थल अलीबाग। बहुत ही बढ़िया गेंदबाज है, तेज सर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। इस साल प्रहार चषक एक बहुत ही बड़ी टूर्नामेंट, जिसका फर्स्ट प्राइज 5 लाख रुपए था, वहां पे उन्हें ओपन लॉट्स में खेलने का मौका मिला था और वहां पे बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए सभी क्रिकेट के दीवानों को उन्होंने प्रभावित किया था। वही गेंदबाज हम देख सकते हैं गेंदबाजी के मोर्चे पर अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज बाएं हाथ के बल्लेबाज प्रणय जाधव, नौस्ट्राइक के एंड पर संदीप कदम, नौकरी सम्राट नाम से जाने जाते हैं। अनेक उभरते हुए खिलाड़ियों को उन्होंने नौकरी मुहैया करवाई है। जी हां, हवा में खेलने की गलती और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में आदिल कुरैशी तैनात थे। आसान सा कैच और इसी के साथ ये दूसरा झटका लगता हुआ यंगस्टर पोलादपुर को। हमारे डीजे मास्टर ने को गाना सुनाया, कच्चा बादाम पक्का बादाम। ये हालांकि मूंगफली बेचने वाला भूबन ये गाना गाते गाते मूंगफली बेचा करता था और ये गाना किसी यूट्यूबर ने सुना और उनको रिकॉर्ड किया, उनकी वीडियो बनाई और वो वीडियो को उन्होंने यूट्यूब पर डाल दिया और उसके बाद उसे इतने लाइक्स मिले, करोड़ों में लाइक्स मिले और उसी के साथ उसका नया वर्जन भी निकाला। उसके ऊपर बहुत सारा कोरियोग्राफ भी किया गया, डांस वगैरह। और आज देखिए ये बहुत ही पूरे भारत में, इनफैक्ट भारत के बाहर भी बहुत ही प्रचलित ये गाना। जी हाँ, यॉर्क करने की कोशिश, काफी हद तक सफल भी रहे थे। संदीप के पास कोई जवाब नहीं था, कारपेट के सहारे उस गेंद को मिड विकेट की दिशा में खेलना पड़ा उनको और बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पे निखिल पाटिल की। दूसरे रन की कोई संभावना नहीं और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने अपने कदमों के ऊपर रोक लगाई। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 12 रन, 12 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। सेकंड ओवर इन प्रोग्रेस। सुमेध पत्रे के रूप में सुमेध पत्रे ने भी काफी प्रभावित किया है हमेशा की तरह। ये लीजिए, आहा बहुत ही बढ़िया गेंद थी, गुडलैंड स्पॉट में टप्पा खाने के बाद ऑफ कटर गेंद अंदर की तरफ तेजी के साथ आई और उस गेंद को हालांकि सीधे बल्ले से खेलने की कोशिश की, मगर बैकलिप जब तक उनकी नीचे आती तब तक गेंद स्टंप से टकरा गई थी और इसी वजह से उनका खंबा उखड़ गया और एक बल्लेबाज मैदान से बाहर। श्रेयस इलेवर रोहा आणि
संतोष इलमपूर दोन्ही संघाचे संघ आल्याचे आपण रिपोर्टिंग करायचे आहे. संतोष 11 पेहूर आणि श्रेयश 11 रोहा दोन्ही संघ जर आले असतील तर आपण याची नोंद करायची आहे. आणि तसेच आर्या 11 रायगड वर्सेस के सरकार इथं आलेला आहे. दोन्ही संघ मालक आपण आल्याची नोंद करायची आहे. वेळ फार झालेला आहे. धन्यवाद पंकज, और हमारे डीजे मास्टर का भी बहुत बहुत धन्यवाद दिल की गहराई से, क्योंकि उन्होंने आज माइक का आवाज भी बहुत ही बढ़िया रखा है. ये तीसरा झटका लगता हुआ और पहली सफलता सुमेध पत्रे के नाम. रनों की संख्या 12 रन 3 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर. 5 ओवर का यह मुकाबला जीतने के लिए निर्धारित 5 ओवर में 60 रनों की जरूरत. दूसरा ओवर में रनों को सुखा दिया है. पहली गेंद के ऊपर विकेट, उसके बाद 1 रन और फिर से एक बार यहां पे विकेट. सुमेध पत्रे, जी हां, इस मतबा ढीले हाथों के साथ कवर की दिशा में ढकेला. बहुत ही बढ़िया गेंद थी. सीधे बल्ले से खेलना मुनासिब समझा और ये सही निर्णय मैं कहूंगा नए बल्लेबाज का. सूरज सुनावने नए बल्लेबाज अब नॉन स्ट्राइक के इन पर दिखाई देते हुए, और सलामी बल्लेबाज के रूप में संदीप कदम 2 चौके की सहायता से 10 रन बनाकर खेल रहे हैं. बहुत ही बढ़िया शुरुआत की थी उन्होंने. मोनिया के ऊपर आक्रमण किया था रिस्ट्रिक्शन के ओवर में P1 में, और बैक टू बैक 2 चौके लगाकर इस तरह से अंदाज, जिनका अंदाज जाना जाता है उसी अंदाज के साथ उन्होंने शुरुआत की थी. वही संदीप कदम स्ट्राइक इन पर सुमेध का सामना करेंगे. ये लीजिए, बहुत ही बढ़िया गेंद, फिर से एक बार कमाल का ऑफ कटर अक्रॉस द लाइन. थोड़ा सा ब्लेड उन्होंने ब्लेड को क्रॉस किया और गेंद टप्पा खाने के बाद सीधा स्टंप से जाके टकराई. खंबा उखाड़ दिया है संदीप कदम का. संदीप कदम भी मैदान से बाहर. के सरकार लोणेरे गोरेगाव आणि आर्या 11 रायगड. संजयजी जाधव यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर हरेश शेठ गजमल यांच्याशी संपर्क साधा. के सरकार संघाचे कर्णधार, चला आपण लवकरात लवकर हरेश शेठ गजमल व्यासपीठाकडे आपली वाट पाहत आहेत. प्लीज त्यांच्याशी आपण संपर्क साधा. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय सूरज मस्कर यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे. 13 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और इस बीच नए बल्लेबाज प्रशांत जाधव. जी हां, ओवर पिच गेंद, हालांकि उसे ऊंचाई ज्यादा और लंबाई कम. खेला था हवा में और बैक टू बैक यहां पे और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे. आणि माणगाव तालुक्यातील एक नवीन चेहरा रायझिंग स्टार सूरज मस्कर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. आणि स्पर्धेसाठी, त्या संघासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि यानंतर आमचे हरेश शेठ गजमल रायगड प्रीमियर लीग मध्ये एक संघ विकत घेणार आहेत आणि त्या संघामध्ये या पंचक्रोशीतील अनेक खेळाडूंना ते संधी सुद्धा देणार आहेत. एक खुश खबर आहे माणगाव तालुक्यातील सर्व खेळाडूंसाठी, कारण हरेश शेठ गजमल यांनी आता मात्र इरादा पक्का केलेला आहे, निर्धार केलेला आहे की RPL मध्ये आपला एक संघ असेल आणि आपल्या पंचक्रोशी मधील, आपल्या तालुक्यामधील अनेक होतकरू खेळाडूंना त्या स्पर्धेमध्ये आणि त्या संघामध्ये खेळण्याची संधी मिळेल. तर खूप खूप शुभेच्छा हरेश शेठ गजमल यांना सुद्धा.
चलिए मैदान पे चलते हैं जहां पे रनों की संख्या हो चुकी है 13 रन। स्ट्राइक इन पर नए बल्लेबाज निखिल पाटिल गेंदबाजी के मोर्चे पर पहली गेंद बालकृष्ण, बहुत ही अच्छा यहां पे कवर ड्राइव हमें देखने को मिला, मगर कारपेट के सहारे उस गेंद को खेला था सीधा फील्डर के हाथों में और इसी वजह से एक ही रन पर फिर से एक बार बल्लेबाजों को संतुष्ट होना पड़ा। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 14 रन। 14 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स। आधी टीम मैदान से बाहर जा चुकी है। अब निचले क्रम के बल्लेबाज और मध्य क्रम के बल्लेबाजों के ऊपर बड़ी जिम्मेदारी। आदिल कुरैशी के हाथों में कैच, हालांकि ब्रश करती हुई निकल गई गेंद सीमालिका के बाहर। 4 रन। सोनावने के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। इस चौके के सहायता से सूरज पहुंचे 5 रन पर। नॉन स्ट्राइक के इन पर बालकृष्ण खेल रहे हैं, 1 रन बनाकर बाएं हाथ से ओवर द विकेट। निखिल पाटिल की तेज तर्रार गेंद गुडलिन स्पॉट पर टप्पा खाने के बाद नीची रही और थोड़ी सी कट होकर विकेट कीपर सुमित के हाथों में। बल्लेबाज को फिर से एक बार चकमा दिया। अच्छी वापसी, अच्छा कमबैक निखिल पाटिल का। निखिल पाटिल भी एक जाने माने खिलाड़ी है। बहुत ही कम उम्र में उन्होंने व्यावसायिक क्रिकेट खेलना शुरू किया और आज देखिए परिपक्व हो चुके हैं। ये देखिए फिर से एक बार किस तरह से कमबैक किया है उन्होंने। हालांकि आदिल कुरैशी के हाथों से कैच ड्रॉप हुआ था, मगर उसके बाद लगातार 2 गेंदें उसी बल्लेबाज को उन्होंने यहां पे बिंदी की है। ये है क्वालिटी गेंदबाजी, ये है उनका क्लास। और इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। ये लीजिए फिर से एक बार, वाह भाई वाह, कमाल कर दिया आपने। 5 ओवर के मुकाबले में लगातार 3 गेंदें उसी बल्लेबाज को चकमा देना, बिंदी करना, ये सही मायनों में आपका क्लास दर्शाता है। वेरी वेल डन। निखिल पाटिल ने यहाँ पे कहां पे प्रभावित किया है। 5 गेंदों में 5 रन खर्च किए हैं निखिल ने। इसमें दवा फुल टॉस गेंद, आओ देखा ना था, उस गेंद को खेल दिया प्रसाद पाटिल। वहां पे बहुत ही बढ़िया, हमेशा की तरह चौकन्ने प्रसाद, कमाल की फील्डिंग, अपने दाएं हाथ से उस गेंद को रोकने में कामयाब हुए। और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए जरूर, मगर यहां पे 4 रन मानो लिखे हुए थे। 2 रन अपने टीम के लिए सेव किए। ये लगन होती है प्रसाद पाटिल की, ये लगाव होता है और ये उनके टीम के लिए जज्बात होते हैं। वाह, वेरी वेल डन। बहुत ही अच्छी फील्डिंग, अच्छी गेंदबाजी और इसी के साथ 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में मोनिया ने 11 रन खर्च किए थे, एक बल्लेबाज को चलता किया था, 1 विकेट अपने नाम की थी, मगर सुमेध पत्रे ने तो कमाल कर दिया। यहां पे गेंद बल्लेबाजी करने वाली टीम का पूरी कमर तोड़ दी, क्योंकि 4 विकेट उन्होंने पहले ओवर में चटकाए और मात्र 2 रन खर्च किए थे सुमेध ने। निखिल ने भी हालांकि यहां पे उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर मात्र 7 ही रन खर्च किए हैं। अब बचे हुए 12 गेंदों में मेरे गुण लेखक जी आविष्कार बताते हुए 40 रनों की जरूरत, 20 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। सुमेध पत्रे फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट। गोली की रफ्तार से गेंदबाजी करने के लिए हमेशा के लिए माहिर ये खिलाड़ी। हालांकि देखिए इस मर्तबा भी ढीले हाथों से खेला था, क्योंकि इतनी तेज गेंद टप्पा खाने के बाद आती है कि बैकलिप जब तक नीचे आती तब तक वो गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगती है और यही यहाँ पे नजर आया। इसी वजह से 1 रन यहाँ पे मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या 21 रन। अब जीत और हार के बीच में जो फासला है वो बहुत ही बड़ा नजर आता हुआ। हवा में गेंद, सुमित भगत क्या इस गेंद पर लपकेंगे? डाइव लगाने की कोशिश करनी चाहिए थी, क्योंकि कैच हालांकि उनके पारे में थी। यहां पे रन आउट होने की संभावना ये एज इट इज, और एक बल्लेबाज रन आउट के रूप में मैदान से बाहर जाएंगे।
ये नए बल्लेबाज रविंद्र इंगौले नॉन स्ट्राइक एंड पर। ये लीजिए और एक विकेट अपने नाम करते हुए 5 विकेट्स इन हॉल। बहुत ही जबरदस्त गेंदबाजी। इस मैच में 5 विकेट अपने नाम किए हैं मात्र 8 गेंदों में। डीजे आणि या दरम्यान के सरकार लोणेरे गोरेगाव आणि संतोष 11 पहूर या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आणि आर्या 11 रायगड हा संघ उपस्थित झालेला नाहीये। ज्यावेळेस तो उपस्थित होईल त्यावेळेस त्याला पॅनलाइज केलं जाईल आणि पेनल्टी घेऊनच आपल्याला खेळावं लागेल असा मेसेज हरीश शेठ गजमल यांच्यातर्फे माझ्यापर्यंत आलेला आहे। तर आपण याची नोंद घ्यावी। धन्यवाद। चलिए मैदान पे चलते हैं जहां पे सुमेध पत्रे अपने असली रूप में अपने असली रंग में कमाल की गेंदबाजी की है आज प्रदेश। जिस तरीके से प्रहार चषक में उन्होंने गेंदबाजी की थी, ओपन लॉट्स में अनेक महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर के जो बल्लेबाज आए थे उन्हें काफी प्रभावित किया था। विकेटें उन्होंने चटकाई और किफायती गेंदबाजी करते हुए उस प्रतियोगिता पर अपनी छाप छोड़ी थी। मगर इस मर्तबा गेंद स्लॉट में और बल्लेबाज ने उसे खेला पार्किंग लॉट में। गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन। देखते देखते यहां पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 11 रन, दूसरे ओवर में 2 रन, तीसरे ओवर में 7 रन और चौथे ओवर में सुमेध ने खर्च किए हैं 9 रन। अब बचे हुए 6 गेंदों में 31 रनों की जरूरत। 6 गेंदें और 31 रन। हालांकि ऐसा मैच मैंने अपने आंखों से देखा है जब मैं कमेंट्री कर रहा था सुधागढ़ पाली में। 6 गेंदों में 31 रनों की जरूरत थी डिंग डोंग पुणे को एसपी सैंडी बनाम जीतने के लिए, और 6 गेंदों में 31 रन बनते हुए मैंने देखा है। इतिहास रचाते हुए और रचते हुए देखा है। इसलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि इतिहास रचने के लिए कलम की नहीं हौसलों की जरूरत होती है। क्या यहाँ पे हौसले बुलंद होंगे बल्लेबाज के? जी हाँ, हितेश पाटिल की पहली गेंद तेज तर्रार थी, ऑफ कटर गेंद, उसे अक्रॉस द लाइन खेलने के प्रयास में चूक गए। गेंद ने बल्ले का टॉपेज लिया, गेंद हवा में थी मगर नजदीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था। उसका फायदा उठाते हुए 1 रन मुकम्मल कर लिया। अब जीतने के लिए बचे हुए 5 गेंदों में 30 रन। ये सिचुएशन क्रीड़ा भवन में थी, 5 गेंदें और 30 रन। और सुमीत भगत ने लगातार 5 छक्के लगाकर 5 गेंदों में 30 रन अपने टीम के लिए एक सनसनाटी और ऐतिहासिक जीत दिलाई थी। वो सुमित भगत विकेट के पीछे हमें नजर आ रहे हैं। तो क्रिकेट में कुछ भी हो सकता है, मगर अब यहां पे मैच को जीतना संभव के करीब जरूर, मगर इस मर्तबा गेंद को खेल दिया है डीप स्क्वायर लेग की दिशा में, हवाई फायर। 6 रन।
डीजे 4 गेंदों में 23 रनों की जरूरत, यानी मैच अभी भी जीवित है। मैच को जीत सकते हैं बल्लेबाजी करने वाली टीम। लगातार 4 यहां पे छक्के लगाने वहां होंगे कार्लोस ब्रेथवेट की तरह। 2016 में के फाइनल में T20 मुकाबले में कार्लोस ब्रेथवेट ने इंग्लैंड के गेंदबाज के छक्के छुड़ाए थे। उसी तरह की अगर बल्लेबाजी करते हैं तो ये मैच जीता जा सकता है। फिर से एक बार बोनस के रूप में अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। अब जीतने के लिए बचे हुए 4 गेंदों में 22 रनों की जरूरत। ऐसा शुरुआत में लगा था कि ये मैच जितना असंभव के करीब होगा, मगर देखिए क्रिकेट अनोखा खेल है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल और इसमें हर प्रेडिक्शन फेल। क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज। ये लीजिए नो बॉल भी करार दिया है, यानी मैच में कुछ ना कुछ है। वाह, कमाल कर दिया। गेंद सीमा रेखा के बाहर, यानी 7 रन मिलेंगे। दो गेंदों में ही 16 रन खर्च कर चुके हैं हितेश पाटिल। अब बचे हुए 4 गेंदों में 15 रनों की जरूरत। मैंने प्रीतेश अभी भी कहा कि यह मैच जीवित है। मैच जीतने के मौके दोनों टीमों को बराबर है। मैच समान रूप से, समांतर रूप से जाता हुआ अपनी मंजिल की तरफ। क्या करवट बदल ली है मैच ने। देखिए रोंगटे खड़े कर देने वाला मैच, दिलों को दहलाने वाला मैच, दिमाग को सुन्न कर देने वाला मैच। सही मायनों में रोंगटे क्या होते हैं ये अब हम महसूस कर रहे हैं। हॅलो, उमेशजी भोगटे श्रेयस शिलवणचे संघमालक कुठे असतील? लोकल पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. उमेश भोगटे श्रेयस शिलवण रोहाचे संघमालक कुठे असतील? त्यांनी सुद्धा पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. आर्या स्पोर्टचे संजय जाधव कुठे असतील? इको सोलंकी कुठे असेल? मास्टर माइंड रायगड, आपण इथे कुठे आला असता लवकर संपर्क साधायचा आहे. रविंद्र इंगावले ने इंगा दिखाया है, अपने बल्ले का तड़ाखा दिखाया है। 4 गेंदें 15 रन। कमाल का मैच इस तीसरे दिन में। पहला मैच लाजवाब होता हुआ, जबरदस्त होता हुआ। हितेश फिर से एक बार। जी हां, हितेश ने कमबैक किया है। बहुत ही बढ़िया गेंद थी हितेश की। इस मरतबा दूसरा रन लेना डेंजरस साबित हो सकता है। ओहो, वाह, ये होता है तकदीर, इसे कहते हैं किस्मत। और दोस्तों, किसी ने सही कहा है, किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है। बहादुर बल्लेबाज रविंद्र इंगावले ने इसके पहले बढ़िया बल्लेबाजी करते हुए 2 छक्के लगाए, नो बॉल के ऊपर भी छक्का लगाया और यहां पे दूसरा रन लेते हुए तकरीबन रनआउट के रूप में आउट हो सकते थे, मगर ऊपर वाले का साथ उनके पक्ष में। अगली गेंद हितेश की। जी हां, फिर से एक बार आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद और अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार, यानी अब 3 गेंदें बची है और 12 रनों की जरूरत। अगर यहां पे एक छक्का और एक चौका यानी 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो क्या हो सकता है ये आप सभी जानते हैं, मैं भी जानता हूं। बहुत ही सस्पेंस और थ्रिल मैच में नजर आता हुआ। जी हां, अच्छी गेंद थी, उसे कवर की दिशा में खेला है, मगर कवर में फील्डर तैनात नहीं है। गेंद फिर से एक बार गोली की रफ्तार से दंदनाती हुई निकल गई सीमा रेखा के बाहर। 4 रन।
सन्माननीय विजयजी आहेत यांचं याच दरम्यान इथे आगमन झालेलं आहे. बापूजी देव घोटपळ आणि दीपक शेठ जाधव मित्रमंडळ यांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती असेल सरांना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. कंपल्सरी चेस असेल, कोणत्याही प्रकारचा गैरसमज नसावा. सलग 3 दिवस हाच नियम इथे राबवला गेलाय. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. कमालीची मैच, कमाल का मैच, शानदार मैच. और अंपायर जी कुछ इशारा करते हुए अभी अभी जो मेहमान आए हैं विजय जी, उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, 2 गेंदे और 8 रनों की जरूरत. 6 गेंदे और 31 रनों की जरूरत थी. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. में नहीं आया है. अगर विकेट आता है तो यह मैच आसानी के साथ गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में जा सकता है. 5 गेंदों का सामना किया है रविंद्र ने और 24 रन बनाकर खेल रहे हैं. दो गेंदे और 8 रनों की जरूरत. जबरदस्त मुकाबला यहां पे होता हुआ. सही मायनों में रोमांच क्या होता है, रोमहर्षकता क्या होती है, कांटे की टक्कर क्या होती है, कांटे का मुकाबला क्या होता है. तो देखिए यह मैच अपनी आंखों से. चलिए गेंदबाज हितेश, ओवर पिच गेंद दी. गेंद फिर से एक बार स्लॉट में दी है और उसे पहुंचा दिया है पार्किंग लॉट में. गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन. रवींद्र इंगवले ने एक गेंद और कंपलसरी आपको 2 रन बनाने हैं. अब यहां पे फील्डिंग सजाते हुए डी शॉट बैकवर्ड पॉइंट, उसी के साथ एक शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग, शॉट मिड विकेट, शॉट स्क्वायर लेग और डीप कवर लॉन्ग ऑफ और एक लॉन्ग ऑन नजर आता हुआ. एक गेंद जीतने के लिए 2 रनों की जरूरत और सभी मेहमान दीपक शेठ जाधव खुद यहां पे तशरीफ लाए हैं. इस मैच का लुत्फ उठाते हुए तमाम हजरात, तमाम ये मेहमान यहां पे इस मैच का आनंद उठाते हुए. क्या कमाल का मैच हुआ है. रविंद्र इंगवले ने इस मैच को जीवित कर दिया. यह मैच बहुत बहुत यानी कोसों दूर चला गया था बल्लेबाजी करने वाली टीम से. कंपलसरी चेस, ये आप सभी को मैं बार बार बता रहा हूं. 1 गेंद और 2 रन आपको दौड़ने हैं, किसी भी तरह से बनाने होंगे. हॅलो, सूरज मस्कर आणि रोहित गंभीर उठा असे पॅव्हलियनमध्ये यायचे. के सरकारचे बाउन्सर. रविंद्र इंगवले हालांकि 8 नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. किसी ने भी यही नहीं सोचा होगा कि इस तरह से वे बल्लेबाजी करते होंगे. वाह क्या बात है. अगली गेंद नितेश दौड़ पड़े और फिर से एक बार डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद को खेल दिया 6 रनों के लिए और इसी के साथ ये मैच जीत लिया है यंग स्टार पोलादपुर टीम ने. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक.
मास्टर